नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे गवारीची आमटी। चला तर मग सुरुवात करूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण आता चिरलेले गवारीचे शेंगा यामध्ये घातलेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे। आणि त्या मी आता व्यवस्थित अशा भाजून घेणार आहे। बघा तेल छान असं कडलेलं आहे आणि गवारी ही खूप छान मी भाजत आहे। त्यानंतर मी काय करणार आहे, त्यामध्ये एक मोठं चिरलेला टोमॅटो किंवा मध्यम आकाराचा टोमॅटो जरी घेतला तरी चालेल। एक टोमॅटो मी यामध्ये घातलेला आहे आणि छान असं ते दोन्हीही भाजून घेणार आहे। गवारी सोबत टोमॅटो ही टेस्ट खूप छान लागते आणि आगळी वेगळी टेस्ट आहे। आणि त्यानंतर काय केलेलं आहे, कूट चटणी मीठ आणि घालून केलेला जो मसाला आहे ना, तो यामध्ये मी टाकलेला आहे, जो मागच्या व्हिडिओमध्ये आहे माझ्या। आणि तो मसाला शिल्लक राहिला तर त्याच मसाला मी यूज करणार आहे। आणि हे ऑल इन वन वाटाणा म्हणून जे व्हिडिओ आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। आणि त्यानंतर काय केलेलं आहे, थोडंसं वाटीभर पाणी घेऊन मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। छान अशी उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपलं भाजी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर मी काय केलं, धन्याची पावडर यूज केलेली आहे, इथे घातलेले बघू शकता तुम्ही इथे धन्याची पावडर घातलेली छान अशी। आणि आमटी ही आपली छान अशी शिजत आलेली आहे, शिजलेली आहे, बघू शकता इथे। बघा थोडा वेळ मी ठेवणार आहे आणि गवारी कशी पटकन शिजते भाजल्यामुळे, तिला जास्त वेळ लागत नाही। आणि तयार झालेली आहे आपली गवारीची आमटी, बघू शकता कलर ही किती खूप छान आलेला आहे, लाल भडक दिसते आमटी। कोणती पण भाजी केली की करून जर ठेवली ना 2 मिनिटं तर छान असं सेट होते। बघा तिला छान असं वरती कट पण येतो आणि भाजी इतकी टेस्ट लागते आणि छान दिसते ना। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी पुढे आपल्या नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलला येत राहतील। आणि बघू शकता इथे मी कसं केलेलं आहे गवारीची आमटी। आणि वाटीमध्ये घेत आहे, आता आहे जेवणाचं ताट। आमच्या जेवणाच्या ताटामध्ये काय बघू शकता तुम्ही, तर गवारीची आमटी आहे, बाजरीचा पापड दिसत आहे, चपाती आहे, थोडासा भात आहे आणि शिरा आहे। असं आजचं आमचं जेवण आहे।